आणि जळगावमध्ये पाटबंधारे विभागाचे अधिकारी सुरेश सावंत यांना अटक करण्यात आली होती। सुरेश सावंत यांनी लाच घेतली होती आणि लाच घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत त्यांना रंगेहात अटक केली। सावंत यांच्या घरी 4.25 लाखांची लाच घेताना त्यांना पकडण्यात आले। भूसंपादनाचा मोबदला घेण्यासाठी देण्यासाठी किंबहुना शेतकऱ्यांकडून ही लाच घेतल्याचं कळतंय। सुरेश सावंत यांना अटक केल्यावरती त्यांच्या शासकीय निवासस्थानाची झडती घेण्यात आली। यावेळी त्यांच्या घरातून एसीबीच्या अधिकाऱ्यांना 5 लाखांची रक्कम मिळाली आहे। याशिवाय सावंत यांच्या पुण्यातील निवासस्थानाची सुद्धा एसीबीच्या अधिकाऱ्यांनी झडती घेतली आहे आणि या प्रकरणी आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं। सुरेश सावंत कार्यकारी अभियंता यांनी 4,25,000 रुपयाची मागणी आली। त्याप्रमाणे त्यांना 4,25,000 रुपये घेताना त्यांच्या राहत्या घरी पकडण्यात आले व त्यांच्या घराची गडजडती घेतली असता त्यांच्या घरामध्ये या व्यतिरिक्त 5,81,800 रुपये रोख रक्कम मिळून आली। तीही ताब्यात घेण्यात आलेली आहे व आरोपीतच अटक करण्यात आली असून पुढील तपास करीत आहोत।